बारसकर कोण? ह्या बारसकरला आम्ही कधी बघितलंच नाही. व चोर येतो. सरकारने दिला आम्हाला नंतर 10%, हे 10% तुमच्या कोर्टात टिकेल का? याचा आमचा फार मोठा आमच्या समाजासमोर हा मोठा प्रश्न आहे. आणि जोपर्यंत आमचे सगळे सोयरे आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल टी पॉइंट येथे मराठा समाजाचं रास्ता रोको आंदोलन. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणातील सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेश अंमलबजावणीसाठी राज्यभरात रास्ता रोकोची हाक दिली. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सकल मराठा समाजाकडून शहरातील हर्सुल टी पॉइंट रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 11 ते 1 या वेळेत रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचं यावेळी आंदोलकांनी सांगितलंय. आज पूर्ण महाराष्ट्र आम्ही आंदोलन 11 ते 1 वाजेपर्यंत हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे. सरकारने आम्हाला जी फसवेगिरीचं जे गाजर दाखवलं याच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे. आणि सरकारने जर आमच्या ह्या मागण्या पूर्ण केल्या नाही, कारण आम्हाला सगळे सोयरीची मागणी आमची मान्य केलेली नाही. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण द्यावं ही आमची मागणी होती. सरकारने सांगितलं अधिवेशन बोलवलं, परंतु अधिवेशनमध्ये सरकारने आमचा मुद्दाच घेतला नाही. कारण आमच्या मागण्या होत्या की सगळे सोयरे आणि सर्वांना सरसकट ओबीसीतून आरक्षण. सरकारने दिला आम्हाला नंतर 10%, हे 10% तुमच्या कोर्टात टिकेल का? याचा आमचा फार मोठा आमच्या समाजासमोर हा मोठा प्रश्न आहे. आणि जोपर्यंत आमचे सगळे सोयरे आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. परंतु आमचे हे उपोषण जे राहील किंवा कुठलेही आंदोलन राहील हे एकदम शांततेत राहील. आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही. परंतु जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. परंतु आमचे आजही सरकारने सांगितलं 52 लाख कुणबी दाखले तुमचे सापडलेले, 52 लाख नोंदी सापडल्या. यांनी 52 लाखाची आमची द्यायला पाहिजे ना. यांनी दिले का? यांनी जाहीर करावं किती लोकांना दिले, सरसकट दिले का? 52 लाख जर म्हटलं एका घरात 4 2 कोटी लोक आमचे आज हे कुणबी देतील. यांनी 52 लाख जर नोंदी सापडल्या म्हणतात गेल्या कुठं? यांनी आम्हाला याचं दाखले दाखव ना 52 लाख लोकांचे. बारसकर कोण? ह्या बारसकरला आम्ही कधी बघितलंच नाही. व चोर येतो. बारसकर हा कुठलाही आमच्या आंदोलनात नाही. हा ब्लॅकमेलर माणूस आहे. बारसकर आम्हाला कुठेही, मी 6 महिन्यापासून जरांगे पाटला सोबत आहे. बारसकर मला कुठंही दिसलेला नाही. नाही तर तुमच्याकडे जर एखादा व्हिडिओ असेल तर तो आम्हाला दाखवा. संगीता वानखेडे यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की मनोज जरांगे पाटील शरद पवारांचे. काय संबंध आहे शरद पवारचा? कोण शरद पवार? आम्ही शरद पवारला ओळखत नाही. काय संबंध आहे शरद पवारचा? शरद पवारनं तर पूर्ण मराठीचं वाटोळं केलं आणि आम्ही शरद पवारच्या नावावर आम्ही एवढं अख्खं महाराष्ट्र बंद करणार आहे का? अख्खं महाराष्ट्र गाजवणार आहे का? शरद पवारने 1995ला बऱ्याचशा जाती ओबीसीमध्ये टाकल्या. त्या शरद पवारला मराठा समाज दिसला नाही का? आणि आज तुम्ही म्हणता का शरद पवार? काय संबंध आहे शरद पवारचा? काय शरद पवार आमच्या पुढे लागून गेला नाही. उलट शरद पवारने अख्ख्या महाराष्ट्रात मराठ्यांचं वाटोळं केलं असेल तर हे शरद पवारने केलं. आणि शरद पवारच्या म्हणल्याप्रमाणे जरांगे पाटील जातील हे शक्य नाही. माझ्याकडे जरांगे पाटलाचा एक पुरावा आहे. जरांगे पाटील जर माणूस हा बेमान असता, मागच्या वेळेस 40 लोकांना जरांगे पाटलांनी 10-10 लाख रुपये मराठा समाजासाठी लोकांनी आत्महत्या केली. त्या लोकांना 10-10 लाख रुपये जरांगे पाटलांनी मिळवून दिले. ज्या पिरियडला जिल्हा अधिकारी कार्यालयात जरांगे पाटलाला चालता येत नव्हतं, चेअरवर बसून आणलं. ज्यावेळेस आम्ही जरांगे पाटलांना म्हणतो तू स्टेजवर जाय, तो म्हणे मला स्टेजवर जाण्याची गरज नाही. माझ्या बांधवांना 10-10 लाख भेटले, त्यांचा हसू हेच माझा हसू. मी सत्कारासाठी आलेलो नाही. आणि या माणसाला काय घेणं ना, तो काय कोणी बरळतं काय बरळतं, हे कोण बरळतं आम्हाला याची काय घेणं नाही. सध्या राज्यामध्ये 10वी-12वीच्या परीक्षा सुरू आहे, स्पर्धा परीक्षा सुरू आहे. त्यावर आपला आंदोलनाचा परिणाम होणार नाही. अजिबात आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही. आमचेच बांधव आहे, आमचेच मुलं आहे आणि कुठल्याही मुलांना त्रास होणार नाही याची आम्ही पूर्ण 100% दक्ष लागेल. बिलकुल कोणालाही त्रास होणार नाही.